नमस्कार लाडकी बहिणो, मी सदानंद मोंडे आणि आपण पाहतात TV6 मराठी. आजच्या या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत. सध्या सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता नेमका कधी जमा होणार? आणि त्याचबरोबर अनेक बहिणी असा प्रश्न विचारत आहे की फेब्रुवारी आणि मार्च हे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात का? या सगळ्या प्रश्नांबाबत आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. लाडकी बहिणो, आजची तारीख आहे 11 मार्च. राज्याचा अर्थसंकल्प 6 मार्च रोजी जाहीर झाला आणि त्यावेळी सरकारकडून या योजनेसाठी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती समोर आली. म्हणजेच या योजनेचे पैसे देण्यासाठी आर्थिक अडचण नाही असे चित्र दिसत आहे. पण तरी सुद्धा अजूनपर्यंत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. फेब्रुवारी महिना संपून गेला आणि आता मार्च महिन्याचे जवळजवळ 10 दिवस पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे अनेक बहिणींच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दरम्यान अनेक बहिणींना अशी अपेक्षा होती की 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी सरकारकडून हप्ता जमा केला जाईल. कारण मागील वर्षी देखील महिला दिनाच्या निमित्ताने बहिणींच्या खात्यामध्ये ₹1500 जमा झालेले होते. परंतु यावेळी 8 मार्च रोजी हप्ता जमा झालेला नाही. त्या दिवशी रविवार असल्यामुळे देखील व्यवहार झाले नसावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता सर्वांचे लक्ष एका गोष्टीकडे आहे. हप्त्याच्या वितरणासाठी आवश्यक असलेला जी.आर. कधी येणार? कारण शासन निर्णय जारी झाल्यानंतरच प्रत्यक्षात पैसे वितरण करण्याची प्रक्रिया सुरू होते. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार आज किंवा उद्या हप्त्याच्या वितरणाबाबत जी.आर. येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हा जी.आर. लवकर जारी झाला तर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. म्हणजे अंदाजे 15 ते 16 मार्च दरम्यान बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. याच दरम्यान अजून एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे पैसे एकत्र मिळू शकतात का? कारण अनेक बहिणी अशी मागणी करत आहेत की जर हप्ता उशिरा देणार असाल तर दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र द्या. विशेषतः गुढीपाडव्याच्या आधी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले तर त्यांना आर्थिक मदत होईल अशी अपेक्षा अनेकांना व्यक्त केली जात आहे. म्हणून आता अनेक बहिणींची नजर 19 मार्च पर्यंत या हप्त्यावर लागलेली आहे. आता थोडक्यात बजेटबद्दल माहिती सांगूया. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये 1000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र मागील वर्षी या योजनेसाठी सुमारे 32,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती. यामुळे अनेकांना असा प्रश्न पडलेला आहे की यावेळी निधी कमी का झाला? त्यामुळे एक मुख्य कारण म्हणजे लाभार्थ्यांची संख्या कमी झालेली आहे. कारण अनेक बहिणींची ई-के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण झाली नाही. ज्या लाभार्थ्यांची ई-के.वाय.सी केलेली नाही अशा काही खात्यांना अपात्र करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार एक मागणी केली जात आहे. सरकारने ई-के.वाय.सी साठी अजून एक संधी द्यावी, जेणेकरून ज्या बहिणीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही त्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकेल. तर लाडकी बहिणींनो, एकंदरीत पाहता सध्या अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हप्त्याबाबतचा जी.आर. लवकर येऊ शकतो. त्यानंतर 15 ते 16 मार्चपासून वितरण होऊ शकते. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया त्या आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.